कॅलरीमेट्री. आता कॅलरीमेट्री आपण स्टँडर्ड 8मध्ये पण लर्न केलेलंच आहे, ते सुद्धा आपण विचारात घेऊ. आता या अगोदर आपण एक कन्सेप्ट शिकलेली आहे, ती कन्सेप्ट आहे आयसोलेटेड सिस्टीम. बरोबर. सो आयसोलेटेड सिस्टीम जी आहे त्याला आपल्याला जर डिफाईन करायचं असेल तर आपण काय डिफाईन करू त्याला, की आयसोलेटेड सिस्टीम अशी सिस्टीम आहे की ज्यामध्ये नो एक्सचेंज किंवा त्याला आपण ट्रान्सफर म्हणू. सो नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, है ना. सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये कुठलंही हीट एक्सचेंज होत नसेल, हीट ट्रान्सफर होत नसेल, तर त्या सिस्टीमला आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हणतो. आता आयसोलेटेड सिस्टीमचे जे डिफरंट पार्ट्स आहेत, ओके, तर हे डिफरंट टेम्परेचरला जर असतील समजा, जसं की कॅलरीमेट्री आहे, है ना, त्याच्यानंतर वॉटर आहे, हे डिफरंट टेम्परेचरला असू शकतात. सो वेन डिफरंट पार्ट्स ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टीम, म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून कॅलरीमेट्री घेतलं मी, तर आयसोलेटेड सिस्टीम जे आहे त्याचे डिफरंट पार्ट्स हे डिफरंट टेम्परेचरला असतात. तर अशा वेळेस काय होतं की हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हीट काय होत असते, ट्रान्सफर होत असते. ओके. आता प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आपण स्टँडर्ड 10मध्ये लर्न केलेलं आहे आणि त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की हीट लॉस्ट हे कशाच्या इक्वल असतं, हीट गेनच्या इक्वल असतं. बरोबर. याला आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज म्हणतो. आणि यामध्ये हॉट ऑब्जेक्ट जो आहे अर्थातच ज्याचं हायर टेम्परेचर असतं ते हीटचा काय करतो, लॉस, आणि जो कोल्ड ऑब्जेक्ट आहे अर्थातच ज्याचं टेम्परेचर लो असतं तो हीटचा काय करतो, गेन करत असतो. आता कॅलरीमेट्री हे याचं प्रॉपर जर आपण यूज पाहिला तर तो यूज काय आहे, तर याचं काम आहे मेजरमेंट ऑफ हीट, म्हणजे जी उष्णता आहे या उष्णतेचं मापन करणे, मेजरमेंट करणं, हे कॅलरीमीटरचं काम आहे. आता आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखादी बॉडी असेल, ओके, सो सपोज ही एक बॉडी आहे जी कशी आहे, हॉट आहे, आणि ही जेव्हा आपण एखाद्या लो टेम्परेचर बॉडीच्या नियर नेतो, सो अनदर बॉडी, ही ए बॉडी हॉट आहे आणि बी बॉडी कशी आहे, कोल्ड आहे. तर अशा केसमध्ये हॉट बॉडी जो आहे तर ही हीटचा काय करते, लॉस करते, आणि कोल्ड बॉडी जी आहे ती हीटला काय करते, गेन करते. आणि प्रिन्सिपल ऑफ एक्सचेंजनुसार आपण पाहिलं की हीट लॉस हीट गेनच्या काय आहे, इक्वल आहे. परंतु याला एक कंडिशन आहे. पहा, मी रिपीट जे सांगितलं ना, तर याला एक स्पेशल कंडिशन आहे की आपण इथं काय केलं माहिती आहे का, की सराउंडिंगला कोणतंच हीट इस्केप झालेलं नाही असं आपण ग्राह्य धरलेलं आहे. बरोबर. सो नो हीट इज अलाउड टू इस्केप टू द सराउंडिंग. अशा वेळेस हे फॉर्म्युला आपला ॲप्लिकेबल आहे. कारण आपण काय केलं, एक बर्फ आहे आणि त्याच्या बाजूला जर समजा एखाद्या वेळेस उष्णतप्त असा लोखंडाचा गोळा ठेवला, तर असं नाही की बर्फच या ठिकाणी हीट गेन करेल, तर सराउंडिंगसुद्धा टेम्परेचर त्याच्यापेक्षा कमीच असणार ना त्या हॉट लोखंडाच्या गोळ्यापेक्षा. त्याच्यामुळे इथं ॲब्झॉर्व करणारे दोन असतील, सराउंडिंग पण असेल आणि तो आईस पण असेल. सो इथं आपण हे फॉर्म्युला जो आहे तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की आपण सराउंडिंगला निग्लेक्ट करायचं म्हणजे सराउंडिंगमध्ये हीट एस्केप होत नाही असं आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आणि ही हीट मेजर करण्याचं काम कोण करते, कॅलरीमीटर. आता कॅलरीमीटर जर पाहिलं आपण तर आपल्याकडे NCERTची ही एक फिगर आहे, ओके, आणि एक स्टेट बोर्डची फिगर आपण इथं ॲड केलेली आहे. ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर यामध्ये एक मेटॅलिक व्हेसल असतं, ओके. सो हे जे इनर व्हेसल आहे तर हे कसं आहे, मेटॅलिक आहे, ओके, आणि याच्यासोबत एक स्टिअररसुद्धा आहे आपल्यासोबत, ओके. सो मेटॅलिक व्हेसल आणि स्टिअरर आहे आणि त्या दोघांचं वैशिष्ट्य आहे की हे सेम मटेरियलचे, म्हणजे आयदर ते कॉपरचे असतील किंवा ॲल्युमिनियमचे असतील, ओके. आता हे व्हेसल जे आहे ना
तर हे आपण एका वुडन जॅकेटमध्ये ठेवत असतो, जसं की हे आउटर व्हेसल जे आहे ते वुडन जॅकेटचं काम करेल या ठिकाणी. विच कंटेन्स, आता याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, हीट इन्सुलेटिंग मटेरियल असतो. सो इथं जर पाहिलं तुम्ही तर हा जो गॅप दिसेल दोघांमध्ये तुम्हाला, एअर कॅव्हिटी आहे, बरोबर ना. तर याच्यामध्ये आपण काय केलं की हीट इन्सुलेटिंग मटेरियल वापरलं. आता हीट इन्सुलेटिंग मटेरियल का वापरलं बरं, कारण आपल्याला काय करायचं, सराउंडिंगसोबत जो हीटचा लॉस गेन वगैरे ते आपल्याला टाळायचं आहे. आणि दॅट्स वाय हे जे आउटर जॅकेट आहे तर हे या ठिकाणी काय करणार, हीट लॉसपासून प्रिव्हेन्शन करणार. ओके, सो आउटर जॅकेट जो आहे तो हीट शिल्डसारखा काम करेल. इथं जर पाहिलं तुम्ही तर हीट रेजिस्टन्स लीड दिसेल तुम्हाला, हीट रेजिस्टंट रिंग दिसेल. म्हणजे ओव्हरऑल काय करायचं, काय केलं या ठिकाणी, हीटचा लॉस होणार नाही या गोष्टीची काय घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर एक ओपनिंगसुद्धा आहे आउटर जॅकेट थ्रो, आणि त्या ठिकाणी एक थर्मोमीटरसुद्धा आहे, आणि हा मर्क्युरी थर्मोमीटर असतो. ओके, आणि त्याच्या ॲक्च्युअल तो कॅलरीमीटरमध्ये इन्सर्ट केलेला असतो. आता एक लक्षात घ्या की कॅलरीमीटर संदर्भात आपण त्यावेळेस हे पण फॉर्म्युला पाहिला होता की समजा एखादा हॉट ऑब्जेक्ट आहे Q1, तो जर आपण हा हीटचा काय करत असेल या ठिकाणी, लॉस करत असेल, तर हीटचा गेन करता नाही तर किती सबस्टन्स आहेत, 2 आहे, स्वतः कॅलरीमीटर आणि वॉटर, बरोबर आहे का. सो इथं Q2 प्लस Q3. ओके, म्हटलंस Q1 जो असेल हा कोणता ऑब्जेक्ट असेल, हॉट ऑब्जेक्टसाठी आपण 1 वापरला, 2 जे आहे ते कॅलरीमीटरसाठी, आणि 3 आपण कशासाठी वापरला, W साठी. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण, जितका हॉट ऑब्जेक्ट हीटचा लॉस करेल तितकं हे दोन्ही या ठिकाणी हीट गेन करणार, आणि हे कुठपर्यंत चालणार, जोपर्यंत ते इक्विलिब्रियमपर्यंत येत नाही तोपर्यंत. आता यावर आधारित एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे NCERTचा, तो घेऊन टाकू आपण. पहा, अ स्पेअर of 0.047 kilogram aluminum is placed for sufficient time in a vessel containing boiling water. म्हणजे बॉइलिंग वॉटरमध्ये आपण काय केलं, ॲल्युमिनियमचा जो एक स्पेअर आहे त्याला हीट केलं. आता वॉटरचा बॉइलिंग पॉईंट माहिती आहे तुम्हाला किती असतो, 100 डिग्री सेल्सिअस, आणि म्हणून स्पेअरचं सुद्धा टेम्परेचर काय होईल या ठिकाणी, 100 डिग्री सेल्सिअस. इट इज देन इमिजिएटली ट्रान्सफर to 0.14 kg of copper calorimeter containing 0.25 kilogram water at 20 degree Celsius. आता कॅलरीमीटर जे आहे तो कॉपरचा आहे. कॅलरीमीटरचं स्वतःचं वजन हे 0.14 kg आहे, आणि वॉटरचं स्वतःचं वेट हे 0.25 kg, आणि टेम्परेचर किती होतं, 20. The temperature of water rises attain a steady state at 23 degree Celsius. आणि सर्व काही इक्विलिब्रियममध्ये येताना काय झालं, फायनल टेम्परेचर काय झालं या ठिकाणी, 23 डिग्री सेल्सिअस झालं. कॅल्क्युलेट द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ॲल्युमिनियम. आणि या केसमध्ये आपल्याला ॲल्युमिनियमचं काय करायचं आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची. म्हणजे जो स्पोर ॲल्युमिनियमचा होता ना त्याचेच आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता सपोज स्पेअर जो ॲल्युमिनियमचा आहे त्याला आपण 1 कन्सिडर करू, बरोबर. त्यानंतर ठरल्याप्रमाणे जी आपली कॉपरची कॅलरीमीटर आहे तर त्याला आपण 2 कन्सिडर करू, आणि वॉटरचे जे काही केसेस असतील त्याला आपण 3 कन्सिडर करू, बरोबर, जे आपण थेरीमध्ये इथं कन्सिडर केलं होतं. आता तुम्हाला दोन्ही टेम्परेचर दाखवलेले आहेत, इनिशियल आणि फायनल प्रत्येकाचं, बरोबर. आता हे गणित सॉल्व करत असताना या संदर्भात आपल्याला जो फॉर्म्युला लर्न केलेला आपल्याला, तर Q इज इक्वल टू काय आहे, MC डेल्टा T, बरोबर. आता प्रत्येकाचं या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काढावं लागेल. आता जसं की आपण 1 कोणाचं धरलेलं आहे, ॲल्युमिनियम स्पेअरचं, बरोबर आहे का.
सो ॲल्युमिनियम स्पेअर संदर्भात आपल्याला काही गोष्टी इथं लक्षात ठेवावं लागेल की तिथं आपल्याला जर डेल्टा टी काढायचा असेल ॲल्युमिनियम संदर्भात तर काय होईल बरं. इनिशियल टेम्परेचर किती होतं ॲल्युमिनियमचं 100, इक्विलिब्रियमला किती झालं 23. सो आपण इथं 100मधून 23 मायनस करणार, हे आन्सर किती येईल 77 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर ॲल्युमिनियमचं जे मास आहे हे मास किती दिले आपल्याला 0.047 किलोग्राम, करेक्ट. आणि जे सी आहे अर्थात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ॲल्युमिनियम, ती आपल्याला काय करायची ॲक्च्युअल कॅल्क्युलेट करायची आहे. ओके. आता हे झालं आपला Q1 है ना, वरच्याच फॉर्म्युल्यानुसार हॉट ऑब्जेक्ट आपला बरोबर आपण घेतलं. 2 नंबरला आपण इथं पण कॅलरीमीटर घेतलं होतं, इथं पण 2च घेतलं, त्याच्यामुळे काही अडचण नाही. सो सेकंड नंबरला आपण काय करू, जी कॉपरची कॅलरीमीटर आहे त्याबद्दल बोलू. त्यामध्ये आपल्याला डेल्टा टी काढताना काय होईल बरं, इथं उलटं असतं, जे हीट गेन करतं त्याचं फायनल टेम्परेचरमधून इनिशियल वजा करायचं आहे ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना हायर टू लोअर चालायचं, त्याच्यामुळे एवढं काही नाही. सो 23मधून 20 मायनस केला आपण तर किती येईल इथं 3 डिग्री सेल्सिअस, बरोबर. आता कॅलरीमीटर आणि वॉटर दोन्हीचा सेम असणार तो, त्यात काही विषय नाही. त्यानंतर मास जे आहे तर ते किती दिले आपल्याला 0.14 kg. आणि राहिला प्रश्न आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे कॅलरीमीटरची. आता आपण याला 1 कन्सिडर केलं, मी लोअर केसमध्ये 1 घेतो हां, सॉरी. इथं तर डेल्टा याला 2 घेतो, इथं 2, इथं 2. 2ची व्हॅल्यू आपल्याला इथं डाटामध्ये दिलेली असलं, ठीक आहे. तर ती व्हॅल्यू ॲक्च्युअल किती आहे 0.386 इंटू द पॉवर 10⁻³ जूल पर किलोग्रॅम पर केल्विन, हे स्पेसिफिक हीटचं SI युनिट. आता इथे या केसमध्ये, आता वरच्या केसमध्ये आपल्याला Q1चा फॉर्म्युला जो आहे तो काय असणार या ठिकाणी M1C1 डेल्टा टी, हा फॉर्म्युला असणार ना. या केसमध्ये Q2 जो हीट गेन करायला या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला काय असेल M2C2 डेल्टा T2. तिसऱ्यांदा आपण बोलू कोणाबद्दल, वॉटरबद्दल. आता वॉटरचं टेम्परेचर आणि त्याचं सेम होतं, म्हणून आपण काय करू माहिती आहे की ते डायरेक्ट डेल्टा T2च घेऊ, काय अडचण नाही ना, कारण दोन्हीचं सेम आहे म्हणून इथं बदलायची गरज नाही. 3 डिग्री सेल्सिअस. माससाठी मात्र आपण 3 वापरू. मास किती आहे वॉटरचं 0.25 किलोग्रॅम. आणि वॉटरची जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे C3, तर त्याचा फॉर्म्युला आहे 4.18 इंटू 10⁻³ जूल पर किलोग्रॅम पर केल्विन. आणि या केसमध्ये Q3चा फॉर्म्युला काय आला असता आपला M3C3. आता डेल्टा टी आणि ते सेम आहेत म्हणून त्या डेल्टा 2 घेणार आपण, बरोबर. मग आता आपल्याकडे इक्वेशन रोमन अंकामध्ये घेऊ किंवा ABCDमध्ये घेऊ. हा A आहे, हे इक्वेशन B आणि हे इक्वेशन C. यांना आपल्याला आता आपण जे फॉर्म्युला शिकलो त्यामध्ये पुटअप करूया. सो मुख्य फॉर्म्युला आहे आपला Q1 = Q2 + Q3. सो आपण लिहिणार MC डेल्टा M1 T1 = Q2चं काय घेतलं आपण M2C2 डेल्टा T2 आणि याचं M3C3 आणि हे इक्वल असल्यामुळे आपण 2च घेतलं या ठिकाणी. मग आता इथे कॉमन कोण निघतो,
डेल्टा T2. सो आपण M2C2 प्लस M3C3 हे ब्रॅकेटमध्ये घेणार आणि डेल्टा T2 काढणार. फायनली आपल्याला काढायचं काय आहे C1. सो काय होईल इथं M2C2 प्लस M3C3 इंटू डेल्टा T2 डिवायडेड बाय M1C1. बरोबर. आणि आता व्हिडिओमध्ये मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला सांगा आता सर्व व्हॅल्यूज जे आहेत इथं पुटअपमध्ये आहेत, बरोबर आहे का? फक्त पुटअप करणे आणि कॅल्क्युलेशन करणं हे तुमचं काम आहे. फॉर्म्युलेपर्यंत आणणं माझं काम होतं. फक्त इथं डेल्टा T1 लिहायचं राहिलं, सॉरी. आणि किमती जर पूर्ण आपण टाकल्या तर तुमचं जे आन्सर आहे ते 0.911 किलोजूल पर किलोग्रॅम पर केल्विन येईल. ओके. आणि जसं आपलं SI केलं आपण तर 911 ओके जूल पर किलोग्रॅम पर केल्विन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण चेंज ऑफ स्टेट संदर्भात डिस्कस करू.